मित्रांनो, इंग्रजी कॅलेंडरनुसार आपण नवीन वर्ष हे 1 जानेवारीला साजरं करतो. मग मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला का साजरं करतात तुम्हाला माहिती आहे का? चला बघूयात गुढीपाडव्याचं लुनार मॅप. इंग्रजी वर्ष हे सूर्यावर चालतं आणि सूर्याचं वर्ष हे 365 दिवसांचं असतं. तर मराठी पंचांग हे चंद्रावर चालतं आणि चंद्राचं वर्ष हे 354 मध्ये 11 दिवसाचा एरर येतो आणि तो एरर मॅच करण्यासाठी अधिक मास ही कन्सेप्ट आली. दर 32 महिन्यानंतर अधिक महिना येतो. हा अधिक महिना असल्यामुळेच गुढीपाडवा हा वसंत ऋतूच्या सुरुवातीला येतो. जर अधिक महिना नसता तर दरवर्षी 11 दिवसांनंतर गुढीपाडवा हा पाठीमागे गेला असता. त्यामुळे काही वर्षांनंतर गुढीपाडवा हा पावसाळा किंवा हिवाळा या ऋतूत आला. गुढीपाडव्यापासून झाडांना नवीन पालवी फुटते. म्हणजेच गुढीपाडवा आपल्याला शिकवून देतोय की जे काही निगेटिव्हिटी आहे ते सोडून द्या आणि शून्यापासून परत सुरुवात करा. एक्सपोनेन्शियल ग्राफप्रमाणे तुमच्या प्रगतीचा ग्राफ कायमच वर जाऊ देत. मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.